अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं शिरोळ येथील श्रीराम मंदिरात पूजा अर्चा, अभिषेक, शोभायात्रा यासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। यावेळी श्रीराम मंदिरात उपस्थित राहून शेकडो भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं। दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभू श्री रामचंद्र यांचे डिजिटल फलक लावण्यात आले होते। शिवाय ठिकठिकाणी प्रमुख मार्गावरील दुतर्फा भगवे ध्वज लावून रांगोळी काढून शहर सजवण्यात आलं। शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामचंद्र मंदिर आहे। श्रीराम जय राम जय जय राम असं जयघोष करीत सोमवारी वारकरी संप्रदाय मंडळी तसेच भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात श्रींची आराधना करण्यात आली। नियोजन मंडळाचे सदस्य दलित मित्र डॉ. अशोकराव माने व त्यांच्या पत्नी रेखादेवी माने यांच्या हस्ते श्रींची काकड आरती व अभिषेक सोहळा झाला। त्यानंतर दुपारी 12 वाजता महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीत श्रींची आरती आणि अखंड नामजप करण्यात आला। सायंकाळी 4 वाजता येथील छत्रपती शिवाजी चौक ते बाजारपेठ मार्गे अशा प्रमुख मार्गावरून श्रींची शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत श्रींची पालखी, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांच्यासह श्रीराम, लक्ष्मण, सीताई व बजरंगबली यांचा सजीव देखावा, गोंधळगीत सादर करणारे कलाकार यांचा समावेश होता। हलगी, रणवाद्य व धनगरी ढोल यासह झांज पथक या वाद्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। विशेषतः तरुणांनी डोक्यावर भगवी टोपी तसेच पारंपरिक वेशभूषा व फेटे परिधान केले होते। तसेच डोकीवर कलश घेऊन महिला मोठ्या प्रमाणात शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या। सायंकाळी 7:30 वाजता दीपोत्सव सोहळा संपन्न झाला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। हरिभक्तपरायण निलोबा अनिल शिरसट सोलापूर यांचे रात्री कीर्तन झालं। या सोहळ्यास मंदिराचे पुजारी अनुराग त्रिपाठी, अभिनंदन त्रिपाठी यांच्यासह आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, दत्तचे संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव आदी प्रमुखांसह ग्रामस्थ आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज।